नाहीतर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये टिकायला खूप मुश्किल जाईल. मित्रांनो, आज मी तुम्हाला जॉब आणि ट्रेडिंग यामधली रियालिटी सांगणार आहे. आता आपण जॉब का करतो? तर पैशासाठी. ट्रेडिंग का करतो? पैशासाठी. दोघांचा मोटिव्ह एकच आहे की पैसा कमवणे. पण जॉब इन्कम आणि ट्रेडिंग इन्कम यामध्ये खूप फरक आहे. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे की जॉब इन्कम आणि ट्रेडिंग इन्कममध्ये काय फरक आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जॉब इन्कम आणि ट्रेडिंग इन्कम याच्यामधली रियालिटी सांगणार आहे. काय आहे? आता बघा, तुम्ही या साईडला मी मंथ्स लिहिले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, पूर्ण वर्षभराचे. आता जॉबमध्ये आपल्याला काय इन्कम येणार? सॅलरी, बरोबर. आता समजा तुमची सॅलरी 20,000 आहे, 20,000 महिना. तर दर महिन्याला तुम्हाला 20,000 तुमच्या अकाउंटमध्ये येणार, बरोबर. आता समजा एखाद्या महिन्यात तुमची इन्क्रिमेंट झाली किंवा प्रमोशन झालं आणि तुमची सॅलरी हाईक झाली 25% समजा, तर 5,000 तुमची सॅलरी वाढली, तर नंतर तुम्हाला 25,000 तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येणार सॅलरी. ही सॅलरी फिक्स तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये क्रेडिट होणार दर महिन्याला, बरोबर आहे. हे तुमची सॅलरी इन्कम. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वर्षाच्या शेवटी मला किती सॅलरी येणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे आधीच. पण ट्रेडिंगमध्ये तसं होत नाही. आता ट्रेडिंग इन्कममध्ये आपल्याला काय भेटतं? सॅलरी नाही भेटत, आपल्याला भेटतं प्रॉफिट अँड लॉस. एक तर प्रॉफिट तरी होणार किंवा लॉस तरी होणार. आता समजा जानेवारी महिना आहे, तुम्ही 1,00,000 रुपये कॅपिटल आणला आणि तुम्ही ट्रेडिंग करताय. जर तुम्ही नीट शिकून आलात, ट्रेनिंग घेऊन आलात आणि फुल टाईम ट्रेडिंगमध्ये उतरलात, की त्यानंतरचं सांगतोय मी. बिगनर्सचं नाही सांगत आहे. बिगनर्स पहिले लॉसच करून घेणार आहेत. तुम्ही नीट शिकून या, नंतरचं सांगतोय. आता जानेवारीमध्ये 1,00,000 रुपये कॅपिटल आणलात तुम्ही. जानेवारीमध्ये ट्रेड केला, समजा 20,000 आले, प्रॉफिट झालं तुमचं. पुढच्या महिन्यात 20,000 होणार असं सांगू शकत नाही. तुम्हाला 15,000 प्रॉफिट होईल. त्याच्या पुढच्या महिन्यात 30,000 होईल. ओके. त्याच्या पुढच्या महिन्यात लॉस होऊ शकतो. तुम्ही एखाद्या महिन्यात डिसिप्लिन तुमचा तोडला किंवा एखाद्या महिन्यात तुमची स्ट्रॅटजी काम नाही केली, तर तुम्ही लॉसमध्ये क्लोज करू शकता, रेडमध्ये. दर महिन्याला प्रॉफिटच होईल अशी गोष्ट नाही आहे. तर समजा मेमध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल वाढलं, तुम्ही इतकं तुमचं प्रॉफिट झालं म्हणून तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तुम्ही कॅपिटल वाढवलात, एकाचे 2,00,000 केले. तर समजा ह्या महिन्यात तुम्हाला 35,000 प्रॉफिट झालं. मी राऊंड फिगर घेतोय कारण कॅल्क्युलेशन इझी जाईल. त्याच्या पुढच्या महिन्यात समजा 50,000 होऊ शकतं. त्याच्या पुढच्या महिन्यात कमी होऊ शकतं. त्याच्या पुढच्या महिन्यात लॉसही होऊ शकतो. त्याच्या पुढच्या महिन्यात ट्रिपल प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्या पुढच्या महिन्यात डिसेंट प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्या पुढच्या महिन्यात सेम प्रॉफिट होऊ शकतो. हे ट्रेडिंगमध्ये असं इन्कम आहे तुमचं. एखाद्या महिन्यात तुमचे लॉस पण होतील, एखाद्या महिन्यात तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट राहाल, एखाद्या महिन्यात डबल प्रॉफिट होईल. असं हे ट्रेडिंग इन्कम आहे. सॅलरी इन्कममध्ये तुम्हाला फिक्स इन्कम भेटतं. ट्रेडिंग इन्कममध्ये तुम्हाला तसं होणार नाही. तुम्ही जर ही कंडिशन फेस करू शकता तरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये या. तुम्ही ट्रेडिंग माइंडसेट घेऊन या ट्रेडिंगमध्ये, सॅलरी माइंडसेट घेऊन येऊ नका, नाहीतर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये टिकायला खूप मुश्किल जाईल. याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.